नमस्कार, मी हर्षदा. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत सरकारने याआधीच स्पष्ट केले होते की शुक्रे समितीच्या अहवालाच्या आधारे आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दे पुढे करू. कुणबी नोंदीच्या संदर्भात काम सुरू असून जरांगेंना उपोषण करण्याची गरज नव्हती. त्यांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी आमची इच्छा आणि विनंती आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मकतेने काम करत आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य मागास आयोगाचे प्रमुख न्यायमूर्ती शुक्रे यांनी मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबतचा पाहणी अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हा सर्वेक्षण अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि त्या आधारे सरकार निर्णय घेईल. या विषयावर 20 फेब्रुवारीला विधानसभेत विशेष अधिवेशन जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे पहिले महाअधिवेशन आजपासून कोल्हापुरात पार पडत असून या 2 दिवसीय अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभे करण्यात आले असून संपूर्ण कोल्हापूर शहरात शिवसेनेचे झेंडे, बॅनर आणि कटआउट सुद्धा लावण्यात आले आहेत. लातूरमधील निलंगा येथून 200 किलो आणि 8 फूट लांबीची मगर वनविभाग आणि सर्पमित्र आणि पोलीस प्रशासनाने जेरबंद केली. निलंगा शहरातील संजय हलगलकर यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये मगर असल्याची माहिती कळाल्यानंतर वनविभाग आणि प्राणी मित्रांनी जवळपास 3 तासाच्या प्रयत्नानंतर मगरीस जेरबंद केले. या ठिकाणी अचानक मगर आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नागरिकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने लातूरमधील औसा येथे खेळ मांडियाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदेश बांदेकर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या, तर 300 महिलांनी स्पर्धात्मक कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. कुटुंबाची जबाबदारी उचलताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला आदेश बांदेकर यांनी महिलांना दिलाय. तर ज्या घरातील गृहलक्ष्मी सुखी असेल त्या घरात सुखशांती नांदेल आणि आर्थिक भरभराट होईल. त्यामुळे नेहमीच बायकोला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा असा सल्ला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला. या ठिकाणी या सगळ्या महिला या ठिकाणी एकत्र आल्या आणि आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना आम्ही काहीतरी आनंद देऊ शकलो. जे घराच्या बाहेरही कधी कधी माता भगिनी या ठिकाणी सांगितल्या. नाशिकमधील निफाडच्या पिंपळगाव शहरातील ॲक्सिस बँकेत एका व्यक्तीने बनावट डिमांड ड्राफ्टद्वारे तब्बल 3,50,00,000चा गंडा घातल्याची घटना घडली. संशयित आरोपी अनिकेत श्रीनिवास मुंदडा हा पिंपळगाव येथील रहिवासी असून तो सध्या फरार आहे. या घटनेने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पिंपळगाव पोलीस स्थानकात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संयुक्त किसान आणि किसान मजदूर मोर्चाने एकत्रित आज भारत बंदची हाक दिली असून किमान आधारभूत किंमतपर्यंत कायदेशीर हमीसह अनेक मुद्द्यांवर भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या देशव्यापी बंदमुळे अनेक सेवा प्रभावित होण्याची शक्यता असून आज पुकारलेल्या ग्रामीण भारत बंदचा परिणाम शहरांवर फारसा जाणवणार नसल्याचे चित्र दिसून आले आहे. आज ग्रामीण भागातील शेतीची कामे, मनरेगाची कामे, दुकाने आणि कार्यालय, उद्योगधंदे बंद राहण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीत जम्मू काश्मीरमध्ये मोठी फूट पडली असून राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नाही तर फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत जाण्याचे संकेत दिले आहेत. इंडिया आघाडीतील राज्यातील जागा वाटपाची चर्चा अयशस्वी ठरल्याने आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. What about seat sharing? कल शायद उमरगुला इंडिया अलायंस के हवाले से शायद बात कर रही थी. ये जहाँ तक सीट शेयरिंग का सवाल है, मैं एक चीज आपको क्लियर करना चाहता हूँ. नेशनल कॉन्फ्रेंस अपने बलबूते पे लड़ी, इसमें कोई दो राय नहीं है. निवडणूक रोखेला काँग्रेसने अगदी पहिल्या दिवसापासून विरोध केला होता. निवडणूक रोखे पद्धतीमध्ये पारदर्शकता आणि लोकशाही मूल्याचा अभाव असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मजबूत बनकर उनका मुकाबला करें. जब और यहाँ पर दिल्ली में किसानों का एक बहुत बड़ा आंदोलन चला है. कौन सा आंदोलन? एमएसपी का. कौन सा आंदोलन? उनको सही दाम मिले. कौन सा आंदोलन? जो फर्टिलाइजर महंगा हुआ है. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाला गुरुवारी झालेल्या अ गटातील साखरी फेरीच्या अखेरच्या लढतीत चीनकडून 3-2 अशा फरकाने हार पत्करावी लागली. भारतीय संघ पराभूत झाला असला तरी चीनला कडवी झुंज दिली. भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली असून दोन्ही संघाच्या या लढती आज होणार आहेत. टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा न्यूज अंक.